अमरावती वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून 3 दिवसांचा संप पुकारला आहे. या संपामुळे शहरातील नागरिकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचू शकले नाही. अनेक वाचकांनी बसस्थानकाजवळील काउंटरवरून स्वतः वृत्तपत्र खरेदी केले. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे वृत्तपत्रांच्या वितरणावर आणि विक्रीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सिटी न्यूजने या संदर्भात शहरातील प्रमुख वृत्तपत्र संपादकांशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. मंडळ वृत्तपत्र संपादक अनिल अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, वृत्तपत्र विक्रेता संघाने थेट संपाचा मार्ग अवलंबला आहे. मात्र तरीही यावर तोडगा काढला जाईल. सध्या वृत्तपत्रांचा खप कमी झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांना तातडीने कमिशन वाढवून देणे शक्य नाही. मात्र पुढील 2 दिवसात यावर निश्चित तोडगा काढला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. हा वृत्तपत्र विक्रेता संघांच्या काही मागण्या आहेत, पण त्यांनी त्या मागण्याबद्दल वृत्तपत्रांच्या मालकांसोबत पहिले सविस्तर बसून चर्चा न करता त्यांनी हा संप पुकारला आहे. आणि मला असं वाटतं याचा तोडगा 2-3 दिवसात निघून जाईल. पण सुरुवातीला त्यांनी 3 दिवसासाठी हा संप पुकारलेला आहे. पहिला दिवस होता आणि उद्या आणि परवा 2 दिवस त्यांचा संप आणखी जाईल. कोरोनानंतर वृत्तपत्रांची परिस्थिती पहिलेच थोडीशी बिकट झाली आहे आणि कोरोनानंतर सगळ्यांना माहीत आहे वृत्तपत्रांचं खप कमी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे आता ज्या वृत्तपत्रांचं किंमत 4 रुपये किंवा 5 रुपये आहे, त्यांना एका दिवसात 7 रुपये करणं शक्य नाही. आणि 7 रुपये केल्याशिवाय त्यांना 2 रुपये 10 पैसे कमिशन देता येणार नाही. पण याच्यासाठी आज काही वृत्तपत्र मालकांची आमची बैठक झाली आणि वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा सुरू आहे. एक विदर्भ डेली न्यूजपेपर असोसिएशन, ज्याला VDN आपण म्हणतो, VDNची आज बैठक झाली नागपूरला. त्याच्यातही याबद्दल चर्चा झाली. मी ह्या बाबतीत वैयक्तिकरित्या पॉझिटिव्ह आहे. तर 1-2 दिवसात त्याच्यात काही तोडगा निघेल. आता तुमच्या माध्यमानं मी अमरावती जितके वाचक वर्ग आहे लाखोंच्या संख्येनं अमरावती शहरात किंवा महानगरात, त्यांना एकच विनंती करेल की 1-2 दिवस फक्त थांबा. आणि आमचा तरी प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत वृत्तपत्र पोहोचवायचं. विशेषतः सकाळचे जितके आहेत मॉर्निंग डेली, त्यांना त्रास जात आहे. आणि अमरावती मंडळच्या खपाबद्दल सध्या प्रत्येक वाचकांपर्यंत आपण ते वृत्तपत्र पोहोचवायचा प्रयत्न करतच आहोत. हिंदुस्थान वृत्तपत्र संपादक विलास मराठे यांनी या संपावर प्रतिक्रिया देताना सांगितले, कोणतीही अट दाखवून संप पुकारणे योग्य नाही. वृत्तपत्र विक्रेता हा निश्चितच वृत्तपत्र मालकांचा कणा असतो, परंतु कमिशन किती द्यावे यावर आधी चर्चा होणे आवश्यक आहे. अडचण नमस्कार. वृत्तपत्र विक्रेता हा एक वृत्तपत्र जे प्रकाशक असतात, मालक असतात, त्यांचा कणा असतो. समजा वृत्तपत्र आपले वाटलेच नाही गेले तर लोक वाचणार कसे. परंतु त्यांच्या ज्या काय अटी आहे की वृत्तपत्राची किंमत ही 7 रुपये असली पाहिजे, कमिशन हे 2 रुपये 10 पैसे मिळाले पाहिजे. असं आहे. कुठलेही प्रॉडक्ट आज हे वृत्तपत्रच नाही, कुठलेही प्रॉडक्ट आज आपण बाजारात विकायला जातो तेव्हा जो मॅन्युफॅक्चरर असतो तो ठरवेल की याची किती MRP ठेवली पाहिजे. ग्राहक थोडी सांगणार आहे किंवा त्याच्या डीलर थोडी सांगणार आहे की याची किंमत ही ठेवा म्हणून. त्यामुळे आज आमची विदर्भ डेली न्यूजपेपर असोसिएशन आणि अमरावतीतले स्थानिक वृत्तपत्र मालक सर्व यांची एक बैठक सुद्धा झाली. त्यामध्ये आम्ही एक बेस व्हॅल्यू केली आहे की बा एवढं कमीत कमी एवढं कमिशन द्यायचं आणि हे मान्य असेल तर. आणि त्याप्रमाणे सर्व नागपूर आणि अमरावतीतल्या वृत्तपत्रांनी आज आपल्या अमरावती महानगरमध्ये जवळजवळ 20 स्टॉल्स लावले आहेत आणि तिथे त्यांनी स्वतःची व्यवस्था केली आहे. तिथे म्हणजे असं नाही की बा हिंदुस्थानचा स्टॉल आहे म्हणून फक्त हिंदुस्थानच विकल्या जाईल. हिंदुस्थानचा स्टॉल आहे तिथे सर्व पेपर ठेवल्या जातील. असं लोकमत असेल तर लोकमत सोबत सर्व वृत्तपत्र ठेवल्या जातील. अशा प्रकारे आज पूर्ण नागपूर आणि अमरावती आणि अकोल्यातून जे वृत्तपत्र आपल्या अमरावतीमध्ये येतात, या सर्व मॅनेजमेंट साईडच्या मालक लोकांनी याच्यामध्ये एकी दाखवली आहे. कारण की कोविड नंतर अजून वृत्तपत्र सावरल्या गेलेले नाही. जे काय सर्क्युलेशन डाऊन झालं ते अजूनही सर्वाइव्ह करतात आहे सर्वजण. धंदा राहिलेला नाही आणि त्याच्यामध्ये यांनी अशा अटी टाकून संप पुकारणं हे यावेळी अयोग्य आहे असं मला वाटतं. एकंदरीत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या संपामुळे वृत्तपत्र मालक आणि विक्रेते यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजू तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. येत्या 2 दिवसात या संपावर काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.